एकदा प्रातःकाळी महाराज शेगाववासियांची नजर चुकून वायुगतीने आडगावला गेले. वैशाख महिना, प्रखर उन्हाळा आणि मध्यान्नीच्या वेळी गजानन महाराज अकोला गावापाशी आले. समर्थांना तहान लागली, पण पाणी कुठे दिसेना. अशा भर दुपारच्या वेळी भास्कर नावाचा शेतकरी शेतात काम करत होता. भास्कराने गावातून आपल्यापुरते पिण्याचे पाणी एका घागरीत आणले होते. पाठीवर भाकर आणि डोक्यावर घागर असा तो शेतात येत असे. ती पाण्याने भरलेली घागर भास्कराने झुडपाखाली ठेवली होती. त्या ठिकाणी महाराज आले. ते भास्करला म्हणाले, "मला खूप तहान लागली आहे, प्यायला पाणी दे." भास्कर त्यावर, "तू नग्नवस्त्र दिगंबर, तुला पाणी पाजून मला कुठला पुण्य लाभ होणार? जो अनाथ, पंगू, दुर्बळ यांच्यासाठी किंवा जो समाजहितासाठी झटतो त्याला सहाय्य करण्यात पुण्य आहे असे शास्त्र आहे. तुझ्यासारख्याला पाणी पाजले तर उलटे पापच लागेल. तू घरोघरी भीक मागून शरीर पुष्ट केले आहेस. मी माझ्यासाठी सकाळी डोक्यावर वाहून मोठ्या कष्टाने ही घागर आणली आहे. तू इथून निघून जा, मी तुला पाणी देणार नाही. तुझ्यासारखे निरुद्योगी आमच्यात जन्मले आहेत, म्हणून आम्ही चहूखंडात अभागी झालो." हे भाषण ऐकून समर्थ हसून तिथून निघून गेले. थोड्या अंतरावर एक विहीर होती. समर्थांनी तिकडे धाव घेतली. भास्कर म्हणाला, "अरे वेड्या, तिथे कशाला जातोस? ती विहीर कोरडी ठणठणीत आहे. जवळपास 1 कोस अंतरावर कुठेही पाणी नाही." त्यावर समर्थ म्हणाले, "तू म्हणतोस ते खरे, विहिरीत पाणी नाही, पण प्रयत्न करून बघतो. तुझ्यासारखे बुद्धिमान लोक पाण्या वाचून हैराण होतात, हे पाहून मी जर काहीच केले नाही तर समाजहितासाठी मी काहीच केले नाही असे होईल. हेतू शुद्ध असल्यानंतर श्रीहरी नक्कीच मदत करतो." समर्थ विहिरीपाशी आले. विहिरीत पाण्याचा एकही थेंब नाही हे पाहून ते हताश होऊन वृक्षापाशी एका दगडावर बसले. समर्थांनी डोळे मिटून नारायणाचे ध्यान केले. समर्थ म्हणाले, "हे देवा विठ्ठला, हे अकोला गाव पाण्या वाचून त्रस्त झाले आहे. लोकांनी केलेले प्रयत्न वाया गेले, म्हणून आता मीच तुझी प्रार्थना करतो. तुझी करणी अघटित आहे. भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी तू खांबातून प्रकट झालास. गोवर्धन पर्वत तूच करंगळीवर उचललास. दामोदर पंतांसाठी तू महार झालास. चोखा मेळ्यासाठी तू गुरे राखलीस. मारवाड्यात नामदेवाला तहान लागली असताना तू पाणी दिलेस. हे दयाघना वासुदेवा, आता या विहिरीला पाणी दे." समाधीत बसलेल्या महाराजांची उर्वरित कथा पुढील भागात जरूर बघा. गणगण गणात बोते, जय गजानन.